नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला आणखी एक दाखवतो गोष्ट मी, बरं का. या झाडामागे दडलेत 16 लाख रुपये. कसे दडले तुम्हाला सांगतो, बरं का. झाडांच्या मागे बरंच काय असते, बरं का. आता तो बोर्ड आपण शोधला, त्यातला सगळा घोटाळा बाहेर काढला, पण भ्रष्टाचार बाहेर काढला. आता इथून तुम्हाला जाताना काय दिसतंय का आजूबाजूला? मला इकडे कॅमेरा फिरव. इकडे काय दिसतंय का? इकडे काय दिसतंय का? दिसणार नाही. बघा, तुम्हाला सगळं फिरून दाखवतो. तुम्हाला काही दिसणार नाही. झाडामागे लपलेत 16 लाख रुपये. कसे ते तुम्हाला दाखवतो. या इकडे. काय दिसतंय का व्हिडिओ मध्ये? काय दिसतंय का तुम्हाला? अजून काय दिसणार नाही. या. आता काय दिसतंय का? अजून काय दिसणार नाही. आता इकडे या. आता इकडे आल्यावर तुम्हाला दिसेल की याच्या मागे एक बोर्ड आहे. माननीय खासदार श्रीरंगप्पा बारणे मावळ लोकसभा यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर. कामाचे नाव दुर्गा टेकडी निगडी पुणे येथील महानगरपालिका उद्यान विकसित करणे. तालुका हवेली जिल्हा पुणे. निविदा रक्कम 15,67,242. करारनामा वगैरे सगळं टाकलेले 2022-23. कार्यारंभ दिनांक 2022. ठेकेदाराचे नाव स रा टकले. ओके. कार्यान्वित यंत्रणा कोणी काम केलेले? कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग पुणे. मित्रांनो, हा बोर्ड अशा प्रकारे लावलेला आहे की जाता येता कोणत्याही माईच्या लालाला दिसणार नाही. आणि विशेष म्हणजे हे तेच दुर्गादेवी उद्यान, दुर्गादेवी टेकडी आहे, ज्याच्यावरती एका बाजूला उद्यान विभाग खर्च करतय, दुसऱ्या बाजूला क्रीडा विभाग खर्च करतय, तिसऱ्या बाजूला हे सार्वजनिक बांधकाम विभाग खर्च करतय. ही स्टोरी अशी झाली मित्रांनो. एक फुल दो माली. आता त्याच्या पुढचं हे एक गार्डन 3 खाती, तिघे मिळून खाती. मित्रांनो, जिथे कुठे तुम्हाला काही काम दिसेल तिथे अशा प्रकारचा बोर्ड लावणं हे कंपल्सरी असते. आणि ज्या अर्थी तिथं बोर्ड लावलेलं नसेल त्या अर्थी तिथं भ्रष्टाचार आहे. आणि जर काम झाल्यानंतर सुद्धा किंवा होत असताना बोर्ड अशा प्रकारे लपून ठेवला असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असतो. तरुणांनो, सजग व्हा. आपला देश वाचवायचा आहे. शून्य भ्रष्टाचार, 100% प्रगती करायची असेल तर आपल्याला हा भ्रष्टाचार निपटून काढावा लागेल. पहिले असे बोर्ड शोधा, त्या बोर्ड मधले घोटाळे शोधा आणि बोर्डाच्या मागे असणारे माणसं शोधा. तुम्हाला बरंच काही प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आज तुम्हाला झाडाच्या आड लपलेलं 16 लाख रुपये पाहायला मिळेल. असे तुम्हाला लाखो करोडो अब्जावधी रुपये वेगळ्या ठिकाणी लपलेले, कुठे झाडाच्या मागे, कुठे तलावाच्या मागे, कुठे बंधाऱ्याच्या मागे, कुठे रस्त्याच्या मागे तुम्हाला लपलेले दिसतील. धन्यवाद.